हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? पोलीस भरती करणाऱ्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सध्या तुमची प्रॅक्टिस खूपच चांगल्या पद्धतीने सुरू असेल अशी मी अपेक्षा करतो आणि आपल्या भूगोल या विषयावरील प्रश्नांकडे वळतो. आपला हा व्हिडिओ खूपच भारी असणार आहे आणि तो प्रत्येकाने शेवटपर्यंत बघायचा आहे. प्रश्न पहिला. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? पर्याय क्रमांक 1 नंदुरबार, पर्याय क्रमांक 2 मुंबई शहर, पर्याय क्रमांक 3 अकोला, पर्याय क्रमांक 4 गडचिरोली. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, अजिबात गडबड करायची नाही. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गडचिरोली. प्रश्न दुसरा. गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे? पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 कोलकाता, पर्याय क्रमांक 4 संभाजीनगर. काय विचारलेलं आहे त्याकडे लक्ष द्या. गेटवे ऑफ इंडिया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. तर दिल्ली या ठिकाणी इंडिया गेट आहे. प्रश्न पुढील. कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? पर्याय क्रमांक 1 कृष्णा, पर्याय क्रमांक 2 भीमा, पर्याय क्रमांक 3 पंचगंगा, पर्याय क्रमांक 4 वर्धा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंचगंगा. पुढील प्रश्न. कोल्हापूर आणि कुडाळ या शहरांदरम्यान कोणता घाट आहे? पर्याय क्रमांक 1 हनुमंते घाट, पर्याय क्रमांक 2 बोरघाट, पर्याय क्रमांक 3 आंबा घाट, पर्याय क्रमांक 4 फौंडा घाट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हनुमंते घाट. पुढील प्रश्न. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? पर्याय क्रमांक 1 शेकरू म्हणजेच मोठी खार, पर्याय क्रमांक 2 हरियाल, पर्याय क्रमांक 3 रानमांजर, पर्याय क्रमांक 4 हरियाल. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आपल्याला काय विचारलं आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शेकरू. तर 2 नंबरचा पर्याय जो हरियाल आहे तो महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका आहेत? पर्याय क्रमांक 1 28, पर्याय क्रमांक 2 36, पर्याय क्रमांक 3 30, पर्याय क्रमांक 4 29. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 29. जालना ही 29वी महानगरपालिका आहे. पुढील प्रश्न. कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 2 सातारा, पर्याय क्रमांक 3 सांगली, पर्याय क्रमांक 4 पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर. पुढील प्रश्न. आदिवासींचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? पर्याय क्रमांक 1 नंदुरबार, पर्याय क्रमांक 2 गडचिरोली, पर्याय क्रमांक 3 पालघर, पर्याय क्रमांक 4 धुळे. व्यवस्थित विचार करून उत्तर द्यायचं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नंदुरबार. काही जणांना गडचिरोली वाटत असेल, परंतु योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 हे आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लागलेला आहे? पर्याय क्रमांक 1 ठाणे, पर्याय क्रमांक 2 पालघर, पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक 4 रत्नागिरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रत्नागिरी. रत्नागिरीला एकूण 137 किलोमीटरचा समुद्रकिनारा लागलेला आहे. पुढील प्रश्न. मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? पर्याय क्रमांक 1 रायगड, पर्याय क्रमांक 2 ठाणे, पर्याय क्रमांक 3 पालघर आणि पर्याय क्रमांक 4 रत्नागिरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रायगड. पुढील प्रश्न.
सांस्कृतिक कवींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? पर्याय क्रमांक 1 परभणी, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 जालना, पर्याय क्रमांक 4 नांदेड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नांदेड. पुढील प्रश्न, मोसंबीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते? पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 जालना, पर्याय क्रमांक 3 यवतमाळ, पर्याय क्रमांक 4 अकोला. व्यवस्थित विचार करून उत्तर द्यायचं आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जालना. काही जणांना नागपूर वाटेल, पण नागपूर या ठिकाणी संत्र्यांचं उत्पादन घेतलं जातं. पुढील प्रश्न, ज्वारीचे कोठार म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? पर्याय क्रमांक 1 परभणी, पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 3 सोलापूर, पर्याय क्रमांक 4 नांदेड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोलापूर. पुढील प्रश्न, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 सातारा, पर्याय क्रमांक 2 रत्नागिरी, पर्याय क्रमांक 3 पालघर, पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? पर्याय क्रमांक 1 सोलापूर, पर्याय क्रमांक 2 परभणी, पर्याय क्रमांक 3 यवतमाळ, पर्याय क्रमांक 4 नांदेड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यवतमाळ. बघा मित्र, किती दुर्दैव आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा होतात. पुढील प्रश्न, खरीप व रब्बी या दोन्ही हंगामामध्ये घेतले जाणारे पीक कोणते? पर्याय क्रमांक 1 गहू, पर्याय क्रमांक 2 हरभरा, पर्याय क्रमांक 3 कापूस, पर्याय क्रमांक 4 ज्वारी. खरीप व रब्बी म्हणजे आपण ज्यावेळी पावसाळ्यामध्ये पेरणी करतो तेव्हा ते झालं खरीप, आणि रब्बी म्हणजेच हिवाळ्यामध्ये आपण ज्यावेळेस पेरणी करतो त्यावेळी. तर या दोन्ही हंगामामध्ये घेतलं जाणारं पीक हे ज्वारी हे आहे, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर, आणि पर्याय क्रमांक 4 नाशिक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर. मुंबईला 7 बेटांचे शहर म्हणले जाते, आणि छत्रपती संभाजीनगर हे 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे ऐतिहासिक शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 4 मुंबई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण होते? पर्याय क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण, पर्याय क्रमांक 2 वसंतराव नाईक, पर्याय क्रमांक 3 शरदचंद्र पवार, आणि पर्याय क्रमांक 4 विलासराव देशमुख. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वसंतराव नाईक. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते, आणि शरदचंद्र पवार हे महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री झालेले मुख्यमंत्री आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? पर्याय क्रमांक 1 श्रीप्रकाश, पर्याय क्रमांक 2 नारायणन, पर्याय क्रमांक 3 KP बक्षी, पर्याय क्रमांक 4 मुरलीधरन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीप्रकाश. जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे श्रीप्रकाश हे होते. पुढील प्रश्न, ऋणानुबंध, सह्याद्रीचे वारे या पुस्तकांचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 वसंतराव नाईक, पर्याय क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण, पर्याय क्रमांक 3 अण्णाभाऊ साठे, पर्याय क्रमांक 4 लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण हे ऋणानुबंध आणि सह्याद्रीचे वारे या पुस्तकांचे लेखक आहेत. पुढील प्रश्न,
संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 नांदेड, पर्याय क्रमांक 2 गंगाखेड, पर्याय क्रमांक 3 आळंदी, पर्याय क्रमांक 4 पैठण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गंगाखेड. गंगाखेड हे शहर परभणी जिल्ह्यातील एक तालुक्याचं ठिकाण असून ते गोदावरी नदीकाठावर वसलेले आहे. पुढील प्रश्न, जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 सिंदफणा, पर्याय क्रमांक 2 भीमा, पर्याय क्रमांक 3 गोदावरी, पर्याय क्रमांक 4 कृष्णा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोदावरी. गोदावरी या नदीवर पैठण या ठिकाणी जायकवाडी हे धरण बांधलेले आहे. पुढील प्रश्न, कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीवर वसलेले आहे? पर्याय क्रमांक 1 कृष्णा, पर्याय क्रमांक 2 सिंदफणा, पर्याय क्रमांक 3 भीमा, पर्याय क्रमांक 4 पंचगंगा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पंचगंगा. पुढील प्रश्न, राधानगरी हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 सातारा, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 सांगली, पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर. राधानगरी हे धरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असून ते शाहू महाराजांनी बांधलेले आहे. पुढील प्रश्न, पुणे मुंबई या शहरांना जोडणारा घाट कोणता? पर्याय क्रमांक 1 बोरघाट, पर्याय क्रमांक 2 आंबेघाट, पर्याय क्रमांक 3 दिवेघाट, पर्याय क्रमांक 4 हनुमंते घाट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बोरघाट. आंबेघाट हा रत्नागिरीला जाताना लागतो, तसेच दिवेघाट हा पुणे बारामती जाताना लागतो. पुढील प्रश्न, कृष्णा नदीची सर्वात मोठी महत्त्वाची उपनदी कोणती? पर्याय क्रमांक 1 भीमा, पर्याय क्रमांक 2 वेण्णा, पर्याय क्रमांक 3 वैतरणा, पर्याय क्रमांक 4 इंद्रायणी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भीमा. भीमा ही नदी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? पर्याय क्रमांक 1 अस्तंबा, पर्याय क्रमांक 2 कळसुबाई, पर्याय क्रमांक 3 साल्लेर, पर्याय क्रमांक 4 तोरणमाळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अस्तंबा. अस्तंबा हे शहर महाराष्ट्राच्या उत्तरेकडे लागून असलेला सातपुडा पर्वत आणि त्याच्यातील सर्वोच्च शिखर हे अस्तंबा आहे. तर कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे आहे. साल्लेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. पुढील प्रश्न, भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 अहिल्यादेवी नगर, पर्याय क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर, पर्याय क्रमांक 3 भंडारा, पर्याय क्रमांक 4 पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अहिल्यादेवी नगर. पुढील प्रश्न, जगातील पहिले मातीचे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 भीमा, पर्याय क्रमांक 2 कृष्णा, पर्याय क्रमांक 3 वर्धा आणि पर्याय क्रमांक 4 गोदावरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोदावरी. गोदावरी या नदीवर नाशिक जिल्ह्यामध्ये गंगापूर हे मातीचे जगातील पहिले धरण आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 3 नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? पर्याय क्रमांक 1 सातारा, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर आणि पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर.
पुढील प्रश्न, यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 भंडारा, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 जळगाव आणि पर्याय क्रमांक 4 पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जळगाव. यावल हे अभयारण्य जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील नद्यांचा प्रमुख जल विभाजक पर्वत कोणता? या ठिकाणी आपलं जल विभाजक झालेलं आहे, परंतु त्या ठिकाणी जल विभाजक असं समजा. तर पर्याय क्रमांक 1 सातपुडा पर्वत, पर्याय क्रमांक 2 सातमाळा, पर्याय क्रमांक 3 सह्याद्री पर्वत आणि पर्याय क्रमांक 4 महादेव पर्वतरांगा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वतामुळे महाराष्ट्रातील पूर्वेस वाहणाऱ्या नद्या आणि पश्चिमेस वाहणाऱ्या नद्या असा सह्याद्री पर्वत त्यांचा जलविभाजक आहे. पुढील प्रश्न, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 सातारा, पर्याय क्रमांक 2 अमरावती, पर्याय क्रमांक 3 नंदुरबार आणि पर्याय क्रमांक 4 पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नंदुरबार. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, दिवे घाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? पर्याय क्रमांक 1 कराड चिपळूण, पर्याय क्रमांक 2 पुणे बारामती, पर्याय क्रमांक 3 रायगड रत्नागिरी आणि पर्याय क्रमांक 4 पुणे सातारा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे बारामती. दिवे घाट हा पुणे बारामती या शहरांना जोडतो. पुणे सातारा या 2 शहरामध्ये खंबाटकी हा घाट आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राला सर्वात कमी सीमा कोणत्या राज्याची लागलेली आहे? पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 2 तेलंगणा, पर्याय क्रमांक 3 गोवा आणि पर्याय क्रमांक 4 गुजरात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोवा. महाराष्ट्राला सर्वात कमी सीमा गोवा राज्याची लागलेली आहे, तर सर्वात जास्त सीमा मध्य प्रदेश या राज्याची लागलेली आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? पर्याय क्रमांक 1 चौथा, पर्याय क्रमांक 2 तिसरा, पर्याय क्रमांक 3 दुसरा आणि पर्याय क्रमांक 4 पहिला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दुसरा. महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो, तर पहिला क्रमांक उत्तर प्रदेश या राज्याचा लागतो. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? पर्याय क्रमांक 1 दुसरा, पर्याय क्रमांक 2 तिसरा, पर्याय क्रमांक 3 पहिला आणि पर्याय क्रमांक 4 चौथा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तिसरा. क्षेत्रफळाने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर राजस्थान, दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आणि आपला महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? पर्याय क्रमांक 1 20,77,13 चौरस किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 30,77,13 चौरस किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 50,77,13 चौरस किलोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 28,77,13 चौरस किलोमीटर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 30,77,13 चौरस किलोमीटर, म्हणजेच 3,07,713 चौरस किलोमीटर. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून आपले नवीन अपलोड झालेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्स फॉर वॉचिंग.